नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 8. नर्मदा सदनच्या दारात तन्मय आणि अमय यांच्यात जे शाब्दिक युद्ध झालं होतं, त्यानंतर साक्षीचं मन प्रचंड अस्वस्थ होतं. तिला खात्री होती की अमयच्या अखेरदार सोमवारी ऑफिसमध्ये आल्यावर तिचा राजीनामाच मागेल, पण घडलं मात्र त्याच्या अगदी उलट. सोमवारी जेव्हा ती ऑफिसमध्ये गेली, तेव्हा अमयने तिला रागाने बघण्याऐवजी अत्यंत सन्मानाने आपल्या केबिनमध्ये बोलावलं. साक्षी, काल जे काही झालं ते विसरून जा. तुझा तो मित्र थोड्या जुन्या विचारांचा वाटला मला, पण हरकत नाही. तुझं काम आणि तुझं टॅलेंट यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अमयने खुर्चीत मागे रेलत आणि मिश्किलपणे हसत म्हटलं. अमयची ही मवाळ भूमिका पाहून साक्षीला दिलासा मिळाला आणि अमयबद्दलचा तिचा आदर अधिकच वाढला. त्याच दिवशी अमयने तिला स्कायलाईन प्रोजेक्टच्या पुढील टप्प्यातील एका अत्यंत महत्वाच्या मर्जर म्हणजे 2 कंपन्यांचे एकत्रीकरण प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी दिली. आता तू तिला कामाच्या बहाण्याने वारंवार त्याच्या केबिनमध्ये बोलावू लागला. सुरुवातीला हे फक्त फायनान्शियल रिपोर्ट्स पुरतं मर्यादित होतं, पण हळूहळू या भेटींचा वेळ आणि स्वरूप बदलू लागलं. अमय तिला रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मीटिंगसाठी थांबून घेऊ लागला. ऑफिसमधील इतर कर्मचारी निघून गेल्यावर त्या शांत आणि पॉश केबिनमध्ये अमय आणि साक्षी तासनतास चर्चेत गढून जायचे. एके दिवशी रात्री 9 वाजत आले होते. बाहेर पाऊस पडत होता आणि केबिनमधील मशीन मेड कॉफीचा सुगंध वातावरणात दरवळत होता. अमयने लॅपटॉप बंद केला आणि साक्षीकडे रोखून पाहिलं. साक्षी, तुझ्यात एक वेगळीच स्पार्क आहे. मला असं वाटतं की तू फक्त फायनान्सच्या आकड्यांमध्ये अडकून न राहता माझ्या वैयक्तिक सल्लागाराची भूमिकाही निभवावीस. मला अशा माणसांची गरज आहे, जे फक्त हुशार नाही तर विश्वासू सुद्धा आहेत. अमयचं हे बोलणं साक्षीच्या कानावर मध ओतल्यासारखं होतं. अमयसारख्या पॉवरफुल माणसाने तिला स्वतःच्या इतक्या जवळचं स्थान देणं ही तिच्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी होती. अमयला आता साक्षीचा तो मध्यमवर्गीय साधेपणा खटकण्याऐवजी युनिक वाटू लागला होता, किंवा किमान तो तसं तिला भासवत होता. त्याने तिला हळूहळू त्याच्या जगातील गोष्टींची दीक्षा द्यायला सुरुवात केली. तुला माहिती आहे साक्षी, तुझ्यासारखं टॅलेंटेड व्यक्तिमत्व जर थोडं ग्रूम झालं तर तू जागतिक स्तरावर चमकू शकतेस. अमय तिला महागड्या परदेशी ब्रँड्सची माहिती द्यायचा. तिचं राहणीमान कसं असावं, तिने कोणत्या प्रकारचे फॉर्मल्स वापरावेत आणि मोठ्या बिझनेस पार्ट्यांमध्ये कॉकटेल ड्रिंक्स कसे हाताळावेत याबद्दल तो तिला अगदी सहजपणे टिप्स देऊ लागला. अमयच्या सहवासात साक्षीला आपण कोणीतरी खास आहोत, इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत, असं सतत वाटू लागलं. अमयचा तो आत्मविश्वास, त्याची ती शब्दांवरची पकड आणि त्याचं ते चकाकणारं आयुष्य तिला एका अशा गुंगीमध्ये घेऊन जात होतं, जिथे तिला तन्मयची ती साधी गिटार आणि नर्मदा सदनची ती जुनी गल्ली आता खूपच लहान आणि ओंगळवाणी वाटू लागली होती. हाच तो क्षणमोहाचा होता, जिथे कामाचा बहाणा हळूहळू वैयक्तिक ओढ आणि आकर्षणात बदलत होता. अमयने जाणीवपूर्वक साक्षीच्या महत्वाकांक्षेला खत पाणी घातलं होतं. त्याला माहित होतं की एकदा का तिला या ग्लॅमरची चव लागली की ती स्वतःहून त्याच्या सावलीत येऊन थांबेल. साक्षी आता फक्त ओरियन ग्रुपची एम्प्लॉई उरली नव्हती, तर ती अमय चाहकीदारच्या प्रभावाखालील एका नवीन विश्वाची निर्मिती करत होती, जिथे प्रीतीपेक्षा प्रतिष्ठेचा मोह जास्त प्रबळ होता. नर्मदा सदनमधील त्या जुन्या लाकडी खिडक्यांमधून आता संध्याकाळची सावली अधिकच गडद जाणू लागली होती. तन्मयने नेहमीप्रमाणे गॅलरीत आपली जागा पकडली होती, पण आज त्याच्या हातात गिटार नव्हती. त्याचं पूर्ण लक्ष समोरच्या रस्त्यावर आणि हातातील मोबाईलकडे होतं. साक्षीचा ऑफिस सुटण्याचा वेळ होऊन आता 2 तास उलटले होते, पण तिचा अद्याप कोणताही पत्ता नव्हता. साक्षीचा जास्तीत जास्त वेळ आता अमयच्या अखेर त्याच्या आलिशान केबिनमध्ये किंवा त्याच्या पांढऱ्या मर्सिडीजमध्ये बिझनेस ट्रिप्स आणि साईट व्हिजिटच्या नावाखाली जाऊ लागला होता. तन्मय तिला रोज संध्याकाळी काळजीपोटी फोन करायचा, पण साक्षी आता त्याचे फोन बिझी असल्याचं सांगून किंवा सरळ ते कापून टाळू लागली होती. कधी कधी तर ती फोन उचलतही नसे आणि 2-3 तासानंतर एक साधा कोरडा "सॉरी, मीटिंगमध्ये होते" असा मेसेज टाकून मोकळी व्हायची.
एकेकाळी फोनवर तासनतास गप्पा मारणाऱ्या या जोडीमध्ये आता डिजिटल भिंती उभ्या राहिल्या होत्या. रात्रीचे 10 वाजले आणि वाड्याच्या गेटपाशी अमेच्या गाडीचा आवाज आला. साक्षी गाडीतून उतरली आणि वर आली. तिच्या चेहऱ्यावर कामाचा थकवा नव्हता, तर अमेच्या सहवासात मिळालेली ती एक वेगळीच कैफियत होती. तिने गॅलरीत बसलेल्या तन्मयकडे एक कटाक्ष टाकला आणि ती आत जाऊ लागली. साक्षू, किमान एक फोन तरी उचलत जा गं. घरची काळजी करतात. तन्मयने अत्यंत शांत पण दुखावलेल्या स्वरात म्हटलं. साक्षीने हातातील लॅपटॉप बॅग सोफ्यावर ठेवली आणि ती त्याच्याकडे वळली. तन्या प्लीज, तू रोज रोज तेच तेच बोलून मला वैताग आणतोस. अम्मे सरांनी आज मला एका अत्यंत महत्वाच्या इंटरनॅशनल क्लायंटशी थेट बोलण्याची संधी दिली. तुला माहितीये त्यांचं विजन किती मोठं आहे. ते किती माणसांना पारखून घेतात. आपण विनाकारण त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. ते कडक आहेत, पण ते माझ्या भविष्याचा विचार करत आहेत. साक्षी उत्साहात आणि अमयच्या प्रभावाखाली सांगत होती. तन्मयने तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे आता अमयने दाखवलेल्या स्वप्नांच्या चकाकीने दिपले होते. त्याला मात्र अमयच्या या अचानक बदललेल्या वागण्यामागचा हेतू अत्यंत संशयास्पद वाटत होता. साक्षी, मला तुझे यश नकोय असं नाही, पण अमय जागीरदार तुला कामाच्या नावाखाली हळूहळू स्वतःच्या प्रभावाखाली घेतोय असं तुला खरंच वाटत नाही का? तो तुला तुझ्या माणसांपासून, तुझ्या मुळांपासून तोडतोय. हा कामाचा व्याप आहे की तुला गुंतवून ठेवण्याचं राजकारण? तन्मयने तिला विचारले. साक्षीचा चेहरा रागाने लाल झाला. तिला अमयच्या विरोधात एक शब्दही आता सहन होत नव्हता. तुला माहितीये तुझा प्रॉब्लेम काय आहे तन्या? तू स्वतः एका साध्या बँकेत आयुष्य काढलंयस, त्यामुळे तुला इतक्या मोठ्या यशाची भीती वाटते. तू नेहमीच इतका निगेटिव्ह का असतोस की तुला माझ्या प्रगतीचा मत्सर वाटतोय? तुला कदाचित हे सहन होत नाहीये की मी तुझ्यापेक्षा जास्त वेगाने पुढे जाते. साक्षीचे हे बोचरे शब्द वाड्याच्या शांततेत एखाद्या शस्त्रासारखे घुसले. तन्मय सुन्न झाला. ज्या साक्षीसाठी त्याने स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या होत्या, ती आज त्याच्या काळजीला मत्सर म्हणत होती. त्यांच्यातल्या संवादाची जागा आता एका भीषण मौनाने घेतली होती. साक्षी आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि तन्मयने आपला फोन सायलेन्स मोडवर टाकला. त्याला जाणवलं की फक्त फोनच नाही, तर त्यांचं नातंही आता सायलेन्स मोडवर गेलं आहे. त्या रात्री नर्मदा सदनच्या टेरेसवर बसून तन्मयने विचार केला. आता शब्दांनी काहीच होणार नाही. जर साक्षीला वाचायचं असेल तर अमय जहागीरदारचा मुखवटा उतरवणं गरजेचं होतं. त्याच्या बँकरमधील तपासकाचा मेंदू आता काम करू लागला होता. ओरियन ग्रुपच्या त्या चकाकत्या आकड्यांमागे काहीतरी काळबेरं नक्कीच दडलं होतं आणि तन्मयने ते शोधून काढायचं ठरवलं. साक्षीचा वाढदिवस म्हणजे नर्मदा सदनमध्ये दरवर्षी एक छोटासा उत्सव असायचा. तन्मय तिच्यासाठी तिच्या आवडत्या मोगऱ्याचा गजरा आणि एखादं छानसं पुस्तक घेऊन यायचा. पण या वर्षीचा वाढदिवस पूर्णपणे वेगळा होता. ऑफिसमध्ये अमयने तिच्यासाठी एक छोटेखानी पण अत्यंत क्लासी सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. संध्याकाळी अमयने तिला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि तिच्यासमोर एक गडद निळ्या रंगाचा मखमली पेटीतील बॉक्स ठेवला. साक्षीने तो बॉक्स उघडला आणि तिचे डोळे विस्पारले. आत सोन्याच्या मण्यांनी जडलेलं एक अतिशय महागडं डिझायनर स्विस घड्याळ चमकत होतं. सर, हे हे मी नाही घेऊ शकत. हे खूप महागडं आहे. साक्षीने अडखळत नकार दिला. अमयने खुर्चीत पुढे झुकत तिच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय कुशलतेने आणि मृदू आवाजात तिला म्हटलं. साक्षी, हे फक्त एक घड्याळ नाहीये. हे तुझ्या आयुष्यातील त्या वेळेची निशाणी आहे जो आता पूर्णपणे बदलणार आहे. तू आता सामान्य राहिली नाहीस. तू ओरियनचा चेहरा आहेस. माझ्या खास माणसाला साध्या गोष्टी शोभत नाहीत. याला भेट समजू नकोस. हे तुझ्या कष्टाचं फळ आहे. अमयचे हे शब्द एखाद्या जादूच्या मंत्रासारखे तिच्या मनावर गारुड करून गेले. तिने ते घड्याळ हातात बांधलं आणि त्या क्षणी तिला वाटलं की तिचं संपूर्ण जगच बदललेलं आहे. साक्षी आता पूर्णपणे बदलली होती. तिचे मध्यमवर्गीय संस्कार आणि साधेपणा आता एका आधुनिक मुखवट्याखाली दडपले गेले होते.
तिची साधी सुती साडी आणि घरगुती पेहराव आता इथेच जमा झाला होता. त्या जागी आता चकाकते कॉर्पोरेट सूट्स, हाय हिल्स आणि महागड्या ब्रँडेड परफ्यूमचा उग्र सुगंध आला होता. तिचं चालणं आता अधिक ताठ झालं होतं. बोलण्यात एक प्रकारची कृत्रिम व्यावसायिकता आली होती आणि तिचे विचार अमयच्या तालमीनुसार फक्त नफा आणि स्टेटस याभोवती फिरू लागले होते. तिला आता नर्मदा सदनच्या त्या जुन्या शेवाळलेल्या भिंती कुदमटल्यासारख्या वाटू लागल्या होत्या. वाड्याच्या बाहेरची ती अरुंद आणि गजबजलेली गल्ली तिला आता घाणेरडी आणि गावंढळ वाटू लागली. ज्या गिटारच्या सुरांनी कधी काळी तिचं मन शांत व्हायचं, तन्मयने वाजवलेली तीच धून आता तिला नॉईजी वाटू लागली. तिला वाटायचं की तन्मय अजूनही त्याच जुन्या कोळशात अडकला आहे, तर ती मात्र हिराच्या खाणीत पोहोचली आहे. एके दिवशी तन्मयने तिचं मूड ठीक करण्यासाठी तिला तिच्या कॉलेजच्या दिवसातल्या आवडत्या साध्या हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी नेण्याचं ठरवलं. साक्षू, चल आज जुन्या आठवणींना पुन्हा जिवंतपणा देऊया, तन्मय उत्साहाने म्हणाला. पण साक्षीने स्वतःच्या हातातील त्या महागड्या घड्याळाकडे पाहिले आणि नाक मुरडलं. तन्या, प्लीज, मला त्या गर्दीच्या आणि अस्वच्छ जागी आता नाही यायचं. आणि आज अमय सरांसोबत माझं एका मोठ्या हॉटेलमध्ये बिझनेस डिनर आहे. तिथे खूप मोठे इन्व्हेस्टर्स येणार आहेत. मी हे मिस नाही करू शकत. तिने अत्यंत कोरड्या स्वरात त्याला नकार दिला. तन्मय तिथेच स्तब्ध उभा राहिला. ज्या साक्षीचा हात पकडून तो लहानाचा मोठा झाला होता, जिच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तो सावलीसारखा उभा होता, ती आज त्याच्या हातातून वाळूसारखी निसटत चालली होती. तिला अमयच्या जगाचा इतका जबरदस्त मोह झाला होता की तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नात्यांची किंमत कळेनाशी झाली होती. क्षणमोहाचा आता तिच्या संपूर्ण आयुष्याचा काळ बनू पाहत होता आणि तन्मय हताशपणे हे सर्व बदलताना पाहत होता. क्रमशः. लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.